सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। रुपाली चाकणकरांची गेल्या 7.5 तासांपासून ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। मुंबईच्या वरळी झोन 2 या कार्यालयात चाकणकरांची चौकशी सुरू आहे। अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडनं चाकणकर यांची चौकशी केली जात आहे। यासाठी एसआयटी कडून चाकणकरांची 6 तास चौकशी करण्यात आलेली होती। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कपिल, रुपाली चाकणकरांची गेल्या 7.5 तासांपासून ईडीकडनं चौकशी सुरू आहे। मुंबईच्या वरळी कार्यालयामध्ये ही चौकशी सध्या सुरू असल्याचं समजतंय। काय अपडेट्स आहेत? गेली 8 तास रुपाली चाकणकर यांची ही तपासणी सुरू आहे। ईडीकडे तपासणी सुरू आहे। खरं तर खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरचे हात आहेत का, खरं तर गैरव्यवहार आहेत का, त्यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झालेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन ईडी इथे समोर आलेली आहे आणि ईडीनी कारवाई सुरू केलेली आहे। या आधी पाहिलं होतं एसआयटीची चौकशीला रुपाली चाकणकर सामोर गेल्या होत्या। जवळपास 6 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती आणि आज ईडीकडनं 8 तास झाले, अजून चौकशी सुरू आहे। अजूनही रुपाली चाकणकर बाहेर आलेले नाही आहेत, त्यामुळे अजून किती वेळ ही चौकशी असेल हे सांगता येत नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरात प्रकरणामध्ये 70 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे असं म्हटलं जात आहे। त्यामुळे हे 70 कोटीचे जे गैरव्यवहार आहेत ते अनेक अकाउंटमधून वळवण्यात आलेले आहेत, अनेक खात्यातून वळवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये कुठे रुपाली चाकणकरचा हात आहे का, रुपाली चाकणकरच्या अकाउंटवरनं काही मनी लॉन्ड्रिंग झाली आहे का, तिचा काही हात आहे का, या सर्व गोष्टीचा खुलासा, या सर्व गोष्टी चौकशी ईडी करत आहे। आणि ह्या सर्व गोष्टीची ईडी चौकशी करण्याचं मागचं कारण आहे का रुपाली चाकणकर आणि खरात यांचे निकटवर्गीय संबंध होते। ते त्यांचे जे फोन कॉल्स आहेत किंवा त्यांची भेटीगाठी आहेत, फोटो आहेत, पूजा करण्याचे जे काही व्हिज्युअल समोर आले होते, त्या अनुषंगाने आता ईडीनी एक चौकशीसाठी रुपाली चाकणकरांना इथे बोलवले आहे। संशयाच्या जी टोक आहे ईडीची ती रुपाली चाकणकरवरती आहे आर्थिक व्यवहाराबाबत, आणि त्यासाठीच रुपाली चाकणकर यांना ईडी कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे। सकाळी 10:30 वाजता रुपाली चाकणकर इथे आलेले आहेत। आता 6:30 वाजून गेलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 8 तास झालेले आहेत। 8 तास ही चौकशी सुरू आहे। आता या चौकशीतून काय निष्पन्न होतं, कोणते गैरव्यवहार समोर येतात का, आणि रुपाली चाकणकरच्या जे संकट आहे ते वाढतात का, रुपाली चाकणकरची समस्या वाढतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही वेळात आता रुपाली चाकणकर इथून बाहेर येतील, त्या मीडियाशी बोलतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि नक्की काय घडलं हे सर्व निश्चितच कपिल, खरं तर आजची ही चौकशी संपल्यानंतर रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलतात का, काही प्रतिक्रिया त्यांची समोर येते का, यावर आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।